आज आपण सुक्या हरभऱ्याची भाजी कशी करणार आहोत ही रेसिपी बघणार आहोत। चला तर आता रेसिपीकडे बघून घेऊया। आपण हे 5 ते 6 तास हरभरे भिजवून घेतलेत आणि त्याला आपण 2 शिट्ट्या करून अशा प्रकारे शिजवून घेतलेले आहेत। त्यानंतर आंबट चुका थोडा, उभा चिरलेला कांदा, कढीपत्ता, हिंग, टोमॅटो, मीठ, जिरं, मोहरी, गोडा मसाला, गरम मसाला, धनिया पावडर, हळद आणि हा आपला घरचा मसाला। चला आता आपण कृतीकडे वळूया। हे पाहता आपण ह्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेला आहे। त्यामध्ये आपण जो हा उभा चिरलेला कांदा आहे तो टाकून घेऊया। हे पहा आपला कांदा आता व्यवस्थित असा गुलाबी रंगावर परतून झालेला आहे। आता आपण त्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया। त्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं हिंग टाकू। 4 ते 5 कढीपत्त्याची पाने टाकून घेऊया। आता आपण यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया चवीपुरतं। त्यानंतर आता आपण यामध्ये जे आपले मसाले आहेत ते परतून घेऊया। हळद, थोडंसं जिरं, धनिया पावडर, गोडा मसाला, गरम मसाला आणि आपला हा घरचा मसाला, हा 1 चमचा आपण यामध्ये टाकून घेऊया। आणि यामध्ये ही आंबट चुका टाकून घेऊया आपण जी कापून घेतली ती बारीक। आता हे सगळे आपण तेलामध्ये 2 मिनिटं फ्राय करून घेऊया। हे पहा आता आपण त्यामध्ये हे जे आपण हरभरे शिजवून घेतले होते ह्या मसाल्यामध्ये आपण टाकून घेऊया। आता हे हरभरे आपण व्यवस्थित परतून घेऊया मसाल्यांमध्ये। तुम्ही बघू शकता आता पूर्ण हरभऱ्यांना हे व्यवस्थित मसाला लागलेला आहे। हे बघा आता हे पहा अशा प्रकारे आपल्याला मुलांच्या डब्यासाठी पौष्टिक अशी हरभऱ्याची भाजी पटदिशी होणारी तयार आहे।